अचलपूर तालुक्यातील जवळगाव पोस्ट पत्रोड येथे एका मजूर व्यक्तीला घरात घुसून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या हल्ल्यात बाळकृष्ण रामकृष्ण लवाळे वय 50 हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पत्नी सौ करुणा बाळकृष्ण लवाळे वय 45 यांनाही मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 4 मार्च 2026 रोजी दुपारी 12:30 सुमारास काही व्यक्तींनी लाठ्याकाठ्या घेऊन लवाळे यांच्या घरी घुसून त्यांना बेदम मारहाण केली। या मारहाणीत डोके, खांदा, छाती, पाय, ओठ व तोंडावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांचे कपडे रक्ताने माखलेले होते। पत्नी करुणा लवाळे यांनी पतीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्याचा आरोप केला गेला आहे। या प्रकरणात सुरेंद्र वांद्रे वय 50, कुलदीप वांदे वय 22, रवी वांदे वय 60 आणि उज्ज्वला वांदे वय 45 या जवळापूर येथील व्यक्तींवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे। पीडित बाळकृष्ण लवाळे यांनी सांगितले की घराशेजारील सरकारी जागेवर भिंतीलगत केलेल्या अतिक्रमणाबाबत विचारणा केल्याने हा वाद निर्माण झाला। यापूर्वी संबंधित बाबत गटविकास अधिकारी अचलपूर व मुख्य कार्यपालन अधिकारी अमरावती यांच्याकडे तक्रार दिली होती। त्याचाच राग मनात धरून आरोपी घरात येऊन मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। लवाळे यांच्या म्हणण्यानुसार घटनेनंतर पोलिसांनी तक्रार दिली असता ASI प्यारेलाल जंजाळ यांनी चौकशी न करता थातुरमातुर अहवाल नोंदवून धमकावून घरी जाण्यास सांगितले। तसेच गंभीर जखमी असूनही पुढील उपचारासाठी अचलपूर किंवा अमरावती येथे रेफर केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच गावात दिसला तर हातपाय तोडून टाकू अशी धमकीही आरोपींकडून देण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केला आहे। या घटनेमुळे परिसरात संतप्त व्यक्त केला जात असून गरीब मजूर व्यक्तीला न्याय मिळणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। दरम्यान या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्याची तयारी पीडित कुटुंबियांनी दर्शवली आहे। अमरावती जिल्हा प्रतिनिधी फिरोज कुरेशी।